नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्तपैकी असा रवा केक बनवतोय। साधा सुद्धा नाही, हा आपण एकदम गुलाबजाम सारखा टेस्टी त्याच्यापेक्षा भारी लागतो असा बनवतो, तोही घरातल्या साहित्यामध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। बघा, आता इथे मी ना 1 कप रवा घेतलेला आहे, त्याच्यासाठी अर्धा कप साखर आणि इथे मी 1/3 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकतात। इथे अर्धा वाटी तेल, अर्धा वाटी दही। दही हे फ्रेश घ्यायचं, आंबट दही नाही घ्यायचं जास्त। आता इथे मी 1/4 कप बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घेतलेली आहे। बेकिंग सोडा 1/4 कप घेतलेला आहे, टीस्पून आहे सॉरी। आपले हे मेजरमेंटचे असतात ना टीस्पून, ते घेतलेले आहेत। आता काय करायचं आपल्याला, हा जो रवा आहे ना, हा पहिले आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही मग इथे कोणताही रवा घेऊ शकतात, जाड बारीक कोणताही घेऊ शकतात। आधी आपल्याला हे जे जिन्नस आहे ना, हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। 1 कप रवा, अर्धा कप साखर आणि 1/4 कप मिल्क पावडर। आता हे आधी आपल्याला बारीक करून घेऊ। हे बघा, असं बारीक करून घ्यायचं, मस्त छान बारीक होतं। आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे, जे की आपण अर्धा वाटी घेतलेलं होतं ते दही घ्यायचं। त्याचबरोबर तेल, तर हे पहिले फिरवून घेऊ आपण। हे बघा, असं होतं ते। आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे हे ॲक्टिवेट होण्यासाठी। पुन्हा एकदा फिरवून घेऊ आपण। हे बघा, हे ना असं होतं, बरंच घट्ट आहे। अजूनही थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। तर या आपण दह्याच्या वाटीतच मी हे बघा अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे। पाहिजे तसं टाकायचं, थोडं थोडं, जास्त पातळ नाही करायचं आहे। मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे। मी बघा तुम्हाला दाखवते। आपण जे अर्धा वाटी पाणी घेतलं होतं ना, त्याच्यातलं थोडंसं टाकलं होतं मी, बाकीचं उरवलेलं आहे। आता हे आपण ज्याच्यात तुम्हाला केक बनवायचा आहे ना, त्याच्यात टाकून घ्यायचं। हे बघा, इथे माझ्याकडे हा केक टेन आहे, त्याला मी बटर पेपर लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तेल लावा, त्याच्यावर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि मग ते छान होतं। त्याच्याने ना आपला केक खाली चिटकत नाही। आता मी हे जे बॅटर केलेलं आहे याच्यामध्ये टाकून घेते। हे बघा, आता हे थोडंसं हलकासं टॅप करायचं। काय होतं की जे एअर बबल्स असतील ना, ते निघून जातात। हे बघा, मी कढई आहे ना पहिलेच ठेवलेली होती तापायला, त्याच्यात पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि ना एक रिंग ठेवलेली आहे मी। आता याच्यावर आपल्याला हा जो केकचा टेन आहे ना, हा ठेवून द्यायचा आहे आणि वरतून झाकण ठेवायचं। बघा, असं आहे ना कव्हर करून घ्यायचं। तर हा आपण 30 ते 40 मिनिटासाठी बेक करून घेऊ। बघा, आता आपण आहे ना चेक करून बघू। किती छान मस्त झालेलं आहे बघा। आता आपण एक आहे ना टूथपिक घालून बघू। हे बघा, झालेलं आहे, क्लीन येतोय मस्त। तर इथे मी पूर्ण थंड करून घेते हा केक। आता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। तर याचा आपल्याला छान असा पाक करायचा आहे, म्हणजे एकतारीत पाक नाही करायचा आहे, त्याच्यापेक्षा थोडा कमी असतो ना, जसं आपण गुलाबजामला करतो अगदी तसाच करायचा आहे। हे बघा, असा पाक करून घ्यायचा आपल्याला। 5 मिनिटासाठी मोठ्या आचेवर करायचा आणि 10 मिनिटं मंद आचेवर करायचा, म्हणजे छान असा बनतो। तुम्हाला चेक करून दाखवते मी।
हे बघा असा घ्यायचा, एका प्लेटमध्ये ना थोडासा टाकून बघायचा. हे बघा चिकट लागलं पाहिजे हाताला. तुम्हाला जवळ दाखवतो. हे बघा अशी तारता येते पण ती लगेच तुटती पण आहे. असा पाहिजे चिकट, जसं की आपण गुलाबजामला करतो ना अगदी तसाच करायचा आहे. कढा आहे ना पहिले सैल करून घ्यायचं. अजिबात चिकटला नाही. तुम्हाला जवळून दाखवते. कलर बघा किती मस्त आलेला. हे बघा कलर बघा काय भारी आलेला आहे. वाव मस्त, एकदम बेकरी सारखा केक झालेला आहे. हे बघा जाळी पण बघा मस्त जाळीदार झालेला आहे. स्पंज पण बघा किती छान झालेला आहे. हे बघा मस्त झालेला आहे. कलर काय भारी आलेला आहे. मस्त कलर, जाळी एकदम मस्त आलेला आहे. स्पॉन्जी तर एकदम मस्त झालेला आहे. बघा आता आपण याला कट करून घेऊ. पहिल्यांदा असं मधोमध कट करायचा, म्हणजे छान असं आपल्याला काप करता येतात. तुम्हाला पाहिजे त्या आकाराची करा तुम्ही. साईज लहान मोठे कशी करू शकता. भारी केक झालेला आहे एकदम मस्त. आपण ना चौकोनी काप करून घेऊ. एकदम भारी मस्त. जवळून दाखवते तुम्हाला. बघा किती भारी झालेलं आहे. हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला आहे ना हे जे सिरप करून घेतलेलं आहे ना आपण हे टाकायचं आहे. हे जे सिरप केलं आहे हे आपण ह्याच्यावर टाकून घेऊ. एकदम मस्त लागतं. जसं की आपण गुलाबजाम खातो ना अगदी त्या चवीचे लागतं, त्याच्यापेक्षा भारी लागतंय. खूप छान रसरशीत होतो मस्त. तुम्हाला जर वाटत असेल की साखर जास्त होईल याला तर असं काही नाही, एकदम परफेक्ट प्रमाण आहे साखरेचं पण. बघा इथे आपला केक मस्त बनवून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये ना थोडीशी काजू बदामचे काप टाकते मी, ऑप्शनल आहे. आवडत असेल तर टाका, नसेल आवडत नाही टाकले तरी चालतात. मस्त दिसतात पण हा केक आहे ना खूप सोपा आणि तेवढा टेस्टी पण लागतो. खूप छान बनतो आणि झटपट बनतो. आपल्या ज्या घरात साहित्य असतात ना त्याच्यातूनच बनवून तयार होतो. बघा इथे आपला केक बनवून तयार आहे. खूप छान टेस्टी झालेला आहे आणि स्पंजी कलर बघा किती भारी आलेला आहे. बघा काय भारी झालेला आहे. बघा केक आपला मस्त झालेला आहे. कलर तर बघा काय भारी आलेला आहे. बघा इथे मस्त आपला असा रसरशीत गुलाबजाम सारखा केक बनवून तयार झालेला आहे. खूप छान टेस्टी झालेला आहे आणि स्पंज तर एकदम भारी. केकचा कलर जर बघशाल ना तुम्ही असं वाटणार नाही की आपण घरी बनवलेला आहे. इतका छान कलर आलेला आहे. खूप छान टेस्टी बनतो हा आणि मेन म्हणजे आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच बनवून तयार होतो. बाहेरचं काहीच आणायची गरज पडत नाही. इथे आपण जी मिल्क पावडर वापरलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही आपल्या दुधावरची साय जी असते ना ती वापरली तरी चालतो.
पण केक आहे त्याची चव आली पाहिजे म्हणून मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.